गौरीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे दिवाळी स्पेशल चकली। 2 किलो चकलीचे मी प्रमाण इथे सांगत आहे। 3 शिट्टी तांदूळ घ्या, 1 वाटी मूग डाळ घ्या, 1 वाटी उडीद डाळ घ्या, अर्धी वाटी हरभरा डाळ घ्या, अर्धी वाटी शाबू घ्या, अर्धी वाटी भाजकी डाळ घ्या, 1 वाटी पोहे घ्या। आता आपण 3 शिट्टी तांदूळ घेतला आहे तो एकसारखा चांगला भाजून घेऊया। असे तांदूळ भाजून घ्या। मूग डाळ ही अशा पद्धतीने भाजून घ्या। आता आपण उडीद डाळ भाजून घेऊया। हरभरा डाळ, भाजकी डाळ, पोहे, शाबू हेही अशाच पद्धतीने भाजून घ्या। एक वाटी धने, 1 वाटी ओवा, 1 वाटी जिरे आपण घेतलेले आहे। आता आपण धने आधी 1 वाटी भाजून घेऊयात, त्यानंतर ओवा आणि जिरे एकसाथच भाजून घेऊयात। धने आणि ओवा जास्तही भाजू नये। अशा पद्धतीने आपली चकलीची सर्व भाजणी भाजून झालेली आहे। आता थंड झाल्यावर ही भाजणी आपण दळून आणावी। मी तुम्हाला इथे चकलीचे 2 किलोचे पीठ कसे करायचे सांगितलेले आहे, पण मी आता इथे 1 किलोची चकली तुम्हाला करून दाखवणार आहे। त्यासाठी 1 वाटी गरम तेलाचे मोहन करावे, त्यामध्ये चवीनुसार मीठ, रामबंधूची पुडी, पुन्हा पांढरे तीळ, त्यानंतर हळद, हिंग आणि चवीनुसार तिखट घालावे। चकलीचे पीठ एकसारखे चांगले हलवून घ्यावे, त्यामुळे मसाले, मीठ, तिखट चांगले मिक्स होते। त्यानंतर गरम तेलाचे मोहन घालावे आणि उलटण्याने चांगले एकसारखे हलवून घ्यावे आणि नंतर हाताने चांगले मळावे। असा जर मुटका झाला तर समजावे आपले मोहन व्यवस्थित पडलेले आहे। आता पाणी गरम करून घ्यावे आणि या पिठामध्ये पाणी ओतून चांगले घट्ट असे व्यवस्थित मळावे। आता मी तुम्हाला चकली कशी करायची दाखवणार आहे। साचा घ्यावा आणि एकसारखे पीठ मळून घ्यावं। जेवढं पीठ तुम्ही घट्ट आणि एकसारखं चांगलं मळाल तेवढे चकलीला काटे चांगले येतात। या पद्धतीने एकसारख्या चकली पाडून घ्या। पीठ चांगले